आणि आता लोकसभेचा आखाडा त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नाशिकमध्ये न राहण्याच्या सूचना, नाशिक पोलीस आयुक्तालयाकडून नोटीस जारी, तर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना जाणून बुजून नोटीस, सुधाकर बडगुजर यांचा आरोप। ठाकरे गटाचे उत्तर पश्चिमचे उमेदवार अमोल कीर्तीकरांच्या मालाडच्या सभेत दगड भिरकावल्याचा आरोप। विद्या चव्हाणांचं भाषण सुरू असतानाच हा प्रकार घडला। पोलिसांकडून दगड भिरकावणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे। स्वातंत्र्यवीर सावरकर निवडणुकीचा मुद्दा नाहीत, मोदी विनाकारण चिथावणी देण्याचं काम करतात। मोदींनी दिलेल्या आव्हानानंतर शरद पवार यांचा निशाणा। मुंबईतल्या रोड शोवरून मोदींवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा। मुंबईकरांना वेठीस धरायचं नाही आणि मुंबईकरांच्या खिशावरची देखील तुम्ही भार टाकत आहात, त्यावर राऊतांचा हा आरोप आहे। भाजप नेते आशिष शेलारांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट। शिवतीर्थ या निवासस्थानी जात घेतली भेट। महाराष्ट्रात महायुतीचं वातावरण, मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रातून चांगलं पाठबळ मिळेल, मुख्यमंत्री शिंदेंना विश्वास। मोदींच्या मुंबईतील रोड शोचा 3 कोटींचा खर्च मुंबई महानगरपालिकेने उचलला। आचारसंहितेचा भंग, गुन्हा दाखल करावा, संजय राऊतांचा आरोप। आम्हाला भाजपकडे जाण्याची आवश्यकता नाही, भाजपच आमच्या सोबत, शांतिगिरी महाराजांचं मोठं विधान। तर गोडसेंची मिरवणूक समोर आल्यानंतर मोदींच्या कटआउटला महाराजांनी घातलाय हात। नाशिकमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते प्रचारादरम्यान आमने सामने, राजाभाऊ वाजे आणि विजय करंजकर यांच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी।